सातूच्या पिठासाठी 1 किलो गहू सोबत पाव किलो डाळवं घेतलेली आहेत। आता आपण हे मंद गॅसवरती 10 ते 15 मिनिटं भाजून घेऊयात। भाजत असताना गॅस मंदच असू द्या, मोठ्या गॅसवर जळण्याची शक्यता असते। अर्धे गहू भाजलेत। आता हे गहू फुटण्याचा आवाजही येईल आणि ही प्रक्रिया करत असताना मंद गॅसवरच हे भाजा। गहू खमंग छान फुलल्यानंतर काढून घ्या। सोबतच आता आपण जे डाळवं घेतलेले आहेत ते हलकेसे गरम करून घ्या। 2 चमचे जिरे, 2 चमचे धने, 1 चमचा सुंठ पावडर किंवा 1 इंच सुंठ, वेलचीचे 7-8 हे सर्व गरम करून घ्यावेत। याला फार खमंग भाजू नये। जर तुमच्याकडे सुंठ पावडर अवेलेबल नसेल तर सुंठेची तुकडे सुद्धा गरम करून घ्यावेत। कढई बंद करून मी ही प्रक्रिया करत आहे। सातूचे पीठ हे थंडावा देण्यासाठी उन्हाळ्यामध्ये वृद्ध लोकांना खूप उपयुक्त पडतं। सातूचे पीठ गुळाच्या पाण्यामध्ये कालवून सर्व केले जाते। आता आपण भाजलेले जे धने व जिरे आहेत ते सर्व आपण मिक्स करूयात आणि पूर्णपणे गार झाले की याला बारीक दळून घेऊयात। तयार आहे सातूचे पीठ। खमंग पारंपरिक असं सातूचे पीठ तयार झालंय। नक्की करून पहा, कसं झालं मला सांगा। सबस्क्राइब करा, लाईक शेअर करा। गुळाच्या पाण्याबरोबर आपण सातूचे पीठ कालवूयात। वृद्ध लोकांना, आजारी व्यक्तींना आणि उन्हाळ्यामध्ये अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ तयार आहे सातूचे पीठ।